इथं जेवण करायला लहान लहान पोरी येऊन बसल्या, त्यांच्या जोडीला बाया पण खुर्चीवर जाऊन बसल्या. गोरखचं लक्ष जेवणाकडं आणि संदीपचं लक्ष फक्त माझ्याकडं. मी म्हणलं अरे चाललंय काय नेमकं. तुम्हाला असं वाटलं असेल नेमका इथं कार्यक्रम तरी काय आहे. मी आहे राहुल ब्लॉगर. नमस्कार मंडळी, आपल्या या गावठी सुपर धमाकेदार ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मंडळी झालं असं, हनुमान जन्मोत्सव निमित्त मी आहे ना आलो होतो मारुतीरायाचं दर्शन घ्यायला. मी आहे ना आपल्या नेहमी सारख्या ना आजूबाजूच्या फुटेज घेऊन टाकल्या. बोल पवन पुत्र हनुमान की जय. आणि बरं का, तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजून काय आपला ब्लॉग संपला नाही भावानो. देवाचा प्रसाद घ्यायला काय आपल्याला आमंत्रण लागत नाही. मी पोहोचलो ना संध्याकाळी मारुती मंदिराजवळ. इथं पंक्ती जेवण्यासाठी टेबल खुर्च्या आणल्या होत्या. भानगड अशी झाली, दुपारी आभाळाला आली लहर आणि पावसाने केला कहर. खाली जमीन वल्ली होऊन चिखलाने केला कहर. म्हणून तर टेबल आणि खुर्च्यांवर दिला जोर. शामराव, राजूभाऊ केदार, संग्रामभाऊ कातकडे हे कार्यक्रमाला उपस्थित होते. जेवणासाठी लापशी आणि मसाले भात एक नंबर बनवला होता. टेबल खुर्च्यांवर जागा कमी पडल्यामुळं पाठीमागं काही मंडळी मांडी घालून जेवायला बसली होती. टेबल खुर्च्या रिकाम्या नसल्यामुळं काही मंडळी उभी राहून जेवणासाठी वाट पाहत होते. मला असं वाटलं, म्हणलं दुपारी एवढा मोकार पाऊस झालाय, संध्याकाळच्या कार्यक्रमाचा काय सगळा खेळ होतो का काय. पण असं काही झालं नाही मित्रांनो. पाऊस पडून लगेच उघडून गेला. वाडेकरी मंडळी भरपूर असल्यामुळे जेवणाचे काही हाल झाले नाही. मी आपला कॅमेरा इकडे तिकडे जरा गरा फिरून घेतला. म्हणलं कोण कोण आलंय कोण कोण नाही आलं आपल्याला लगेच समजेल. तेवढ्यात माझं लक्ष हर्षलकडे गेलं. तो आहे ना मला काय म्हणतो, जय श्रीराम. तो मला म्हणत होता जय श्रीराम. या निळ्या शर्टवाल्या दादाची मला काही गंमतच कळाना. मला पाहून एवढा काबरला आजला काही समजलंच नाही. जाऊ द्या मरू द्या, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. नितीन लाटे मला पाहून एवढा खुश झाला, त्याचा आनंद गगनात मावाना. मी तुमच्याशी इकडे रिकामी बडबड करीत बसलो, माझं जेवायचं राहून गेलं. जाऊ द्या, मी ना आता जेवण करून घेतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ.